नमस्कार. सहारा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. नुकतेच काल पत्रोड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा जहानपूर येथील एका कालव्यामध्ये एका अज्ञात इसमाचा हत्या करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केलेला होता आणि मृतदेह हा जळत्या अवस्थेत तेथील शेतकरी आणि ज्या वलित करणाऱ्या व्यक्तींना दिसला आणि त्यांनी प्रथमदर्शी पत्रोड पोलीस स्टेशनला फोन केले आणि सर्व फॉरेन्सिक लॅबची टीम आणि एसडीपीओ आणि अनेक पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेले होते आणि परंतु तो अनोळखी असल्या कारणाने त्याच्या शंका कुशंका निर्माण झालेल्या होत्या आणि त्यामध्ये मुलगी आहे का मुलगा आहे, परंतु मुलगा असल्याची पुष्टी झाली आणि त्यानंतर जे परिसरातील ज्या गावातील जो व्यक्ती मिसिंग आहे त्यानुसार त्यांच्यावाले तपासाचे चक्र चालू झालेले होते. आणि अशातच आज आपल्याला दुसरा दिवस आहे. आज पत्रोड पोलीस स्टेशनला आर्वी येथील एक मुस्लिम समाजाचा मुलगा मिसिंग आहे आणि ते विचारपूस करण्यासाठी आणि डेड बॉडी पाहण्यासाठी इथं पोस्टमॉर्टम गृहात तिथं उपजिल्हा रुग्णालय तिथे जाणार आहेत. परंतु अजून नेमकी त्यांची पुष्टी झालेली नाही आहे की हा आर्वी येथील मुस्लिम समाजाचा युवक आहे, परंतु त्यांच्या मते की हा आर्वी येथील एका राजकीय हिच्यात वावरतो आणि त्याच्या तो कालपासून तो मिसिंग होता आणि मिसिंग असल्या कारणाने त्यांची शंका ह्या डेड बॉडीवर येऊन हे राहिलेली आहे आणि त्यासाठीच ते आता पत्रोड पोलीस स्टेशन आणि उपजिल्हा रुग्णालय याचीवाली म्हणजे बॉडीची शिनाख्त करण्यासाठी ते येत आहेत. जर कदाचित तो मुस्लिम मुलगा जर असेल तर त्यानुसार नंतर मग तपासाचे चक्र लागणार आहे आणि डीएनए रिपोर्ट हे सुद्धा येणार आहे आणि त्या फॉरेन्सिक लॅबचा डीएनए रिपोर्ट आल्यावर पूर्ण पुष्टी केल्या जाईल आणि या तपासाचे चक्र नंतर ते लागणार आहे. सारा समाजासाठी निलेश भालेराव, रुपेश फरकुंडे, अमरावती.